श्री स्वामी समर्थ. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. जर तुम्ही व्यापार करीत असाल तर या सप्ताहाचा काळ तुमच्यासाठी विशेष रूपात फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या व्यवसायात वाढ होण्याचे संकेत दिसून येत आहेत. नव्या भागीदारीतून तुम्हाला लाभ होईल. नोकरदार जातकांची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. या सप्ताहात तुमच्या नात्यांमध्ये गोडवा येईल. कुटुंबात धार्मिक वातावरण राहील जे तुमची नाती अधिक मजबूत करेल. तुमच्या प्रेम संबंधातही सकारात्मक बदल होताना तुम्हाला पाहायला मिळतील. विवाहित जातकांना जीवनसाथीकडून मदत मिळेल. या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील, पण तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे विशेष लक्ष द्यायला हवे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: या सप्ताहात माता लक्ष्मीची पूजा करावी. वृषभ. जर तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करीत असाल तर हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. व्यापाऱ्यांसाठी हा सप्ताह अत्यंत लाभदायक असणार आहे, विशेष करून ते जर एखाद्या नव्या योजनेची सुरुवात करीत असतील तर. या सप्ताहात तुमच्या कुटुंबात खेळीमेळीचे आणि आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास तुम्हाला मानसिक शांती लाभेल. तुमच्या कामातही कुटुंबियांची मदत होईल. प्रेम संबंधातही या सप्ताहात प्रेम व समजूतदारपणा राहणार आहे. या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील, परंतु तुम्ही जास्त तेलकट, तळकट खाणे टाळावे. त्याऐवजी संयमित आहाराचे पालन करावे. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: या सप्ताहात मंगळवारच्या दिवशी हनुमान चालीसा वाचावी. मिथुन. या सप्ताहात तुमच्यातील ऊर्जेमुळे तुमच्या करिअरमध्ये नवीन बदल घडून येऊ शकतात. कार्यक्षेत्रात तुमच्या रचनात्मकतेची आणि परिश्रमाची स्तुती होईल. व्यापारात भागीदारीतून लाभ होण्याची संभावना आहे. पण आपण नवीन प्रोजेक्ट सुरू करू इच्छित असाल तर त्यासाठी ही योग्य वेळ आहे. या सप्ताहात तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत सहलीचा आनंद घ्याल. तुमच्या नात्यांमध्ये कौटुंबिक समर्पणाची भावना वाढेल. प्रेम संबंधात भावनिक जवळ जाणवू लागेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या प्रियकर व प्रेयसीशी अधिक जवळ जाऊ शकाल. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्य राहील. प्रवास जास्त झाल्यामुळे आणि प्रोफेशनल स्तरावर जास्त प्रमाणात काम केल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: या सप्ताहात गुरुवारच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करणे. कर्क. या सप्ताहात तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती दिसून येईल. तुम्ही कामासंदर्भात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. त्यामुळे तुम्हाला तुमच्या उच्च अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारातही नवे करार होतील जे तुमच्या भविष्यासाठी लाभदायक ठरणारे असतील. या सप्ताहात तुमच्या घरात धार्मिक वातावरण राहू शकते. कुटुंबातील व्यक्ती मिळून मिसळून धार्मिक कामे करतील. घरात शुभत्वाचे वातावरण राहील. प्रेमी मंडळींनी प्रेम प्रकरणात थोडे सामंजस्य बाळगावे.
आपल्या चुकीच्या वक्तव्याने जोडीदाराला दुखवू नये. या सप्ताहात तुमचे आरोग्य मध्यम राहील. तुमच्या आरोग्यात चढ-उतार असू शकतो. तब्येतीबाबत निष्काळजी राहू नये. उपवास केल्यामुळे तुम्हाला शरीर हलके झाल्याचे जाणवेल. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय या सप्ताहात शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा करणे. सिंह, हा सप्ताह तुमच्या करिअरसाठी अत्यंत लाभदायक असणार आहे. या सप्ताहात तुमच्या कामांचा तुम्हाला चांगला परिणाम मिळेल. जर तुम्ही एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करीत असाल तर त्यात नक्की यश मिळेल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक असेल. तुमच्या कुटुंबात सामंजस्य राहणार आहे. कुटुंबातील वातावरण खेळीमेळीचे राहणार आहे. कुटुंबासोबत पूजार्चेत वेळ घालवणे तुमच्यासाठी सुखद राहणार आहे. प्रेम संबंधात तुमच्या वाक्चातुर्यामुळे जवळीक वाढेल. त्याचा सुखद परिणाम मिळेल. या सप्ताहात तुमचे आरोग्य मध्यम राहील. तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व अधिक उजळवण्यासाठी जास्त लक्ष द्यायला हवे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय या सप्ताहात शनिवारच्या दिवशी हनुमानाची पूजा करावी. कन्या, या सप्ताहात कन्या राशीच्या जातकांसाठी करिअरमध्ये स्थैर्याचे संकेत आहेत. नोकरदार लोकांनी आपल्या कामात सतर्कता बाळगावी. व्यावसायिक वर्गासाठी हा काळ मध्यम स्वरूपाचा राहणार आहे. तसे काही नवे ग्राहक या सप्ताहात मिळू शकतात. कौटुंबिक संबंधामध्ये भावनिक संतुलन राखणे आवश्यक आहे. प्रेम संबंधात लहान सहान गोष्टींवरून वाद होऊ शकतो. त्यामुळे धीराने काम करावे. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत सामंजस्य राहील, पण कधी कधी होणारी छोटी धुसफूस टाळायला हवी. या सप्ताहात तुमचे आरोग्य मध्यम राहील, पण जुनाट आजारांचा सामना करणाऱ्या जातकांनी विशेष लक्ष द्यायला हवे. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय या सप्ताहात गुरुवारच्या दिवशी श्री विष्णूची पूजा करावी. तुळा, या सप्ताहात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. प्रमोशन आणि नवीन नोकरीचे संकेत दिसून येत आहेत. नोकरदार जातकांनी आपल्या कामांमध्ये सावधगिरी बाळगायला हवी. व्यापारातही प्रगती होईल, पण स्पर्धेपासून दूर राहावे. या सप्ताहात तुमच्या नात्यात सकारात्मकता असणार आहे. एखादा जुना मित्र भेटल्यामुळे तुमच्या आनंदात भर पडेल. कुटुंबाकडून तुम्हाला भरघोस मदत मिळेल. वैवाहिक जीवनही सुखमय राहील. लव्ह लाईफमध्ये जोडीदाराशी प्रेमाचे संबंध राहतील. या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील, परंतु पोटासंबंधित व्याधी तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे तुमच्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्यायला हवे. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकता. उपाय या सप्ताहात मंगळवारच्या दिवशी हनुमंताची पूजा करावी आणि संकटमोचन स्तोत्र पठावे. वृश्चिक, या सप्ताहात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी प्राप्त होतील. प्रमोशन व नवीन नोकरीचे संकेत आहेत.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे शुभ ठरू शकते. स्पर्धा परीक्षेत भाग घेण्यासाठी हा सप्ताह अनुकूल आहे, पण त्याला जास्त परिश्रमांची जोड हवी. तुमच्या कौटुंबिक जीवनात सकारात्मकता असेल. दाम्पत्य जीवनात माधुर्य राहणार आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर असतील. रोमांसचा आनंद मिळवा. कुटुंबाकडून भरपूर मदत होईल. जुने दोस्त भेटल्यामुळे जुन्या आठवणी उजळवल्याने आनंदात भर पडेल. या सप्ताहात तुमचे आरोग्य मध्यम राहील. कामाचे ओझे जास्त राहिल्यामुळे थकवा येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकता. उपाय या सप्ताहात रविवारच्या दिवशी सूर्यदेवाला पाण्याचा अर्घ्य देणे. धनु, करिअर आणि व्यापार क्षेत्रात विशेषतः एखाद्या नवीन बिझनेसमध्ये हात आंजवण्यासाठी काळ उत्तम आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जर नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर उत्तम संधी मिळू शकते. कौटुंबिक जीवनात सुख शांती राहील. दाम्पत्य जीवनात नाविन्य आणण्यासाठी जोडीदारासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा, ज्यामुळे नाते अधिक मजबूत होईल. प्रेमी जोडप्यांसाठी हा सप्ताह अनुकूल आहे. विवाह प्रस्तावावर विचार करू शकता. या सप्ताहात तुमचे आरोग्य मध्यम राहील. मौसमी आजारांचा प्रभाव असू शकतो, त्यामुळे खाण्यापिण्यावर लक्ष द्यावे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकता. उपाय या सप्ताहात सोमवारच्या दिवशी शिवपिंडीवर दूध व जलाभिषेक करणे. मकर या सप्ताहात करिअरमध्ये नव्या संधी मिळू शकतात, पण त्या मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे कौशल्य अधिक उजळण्याची गरज असेल. बिझनेसमध्ये गुंतवणुकीसाठी सप्ताहाचा अंतिम भाग उत्तम आहे, पण भागीदारीत पार्टनरशी वाद टाळावे. या सप्ताहात तुमच्या कौटुंबिक जीवनात काही मतभेद होण्याची शक्यता आहे, पण प्रेमाने व समजूतदारपणामुळे ते दूर होऊ शकतात. दाम्पत्य जीवनात सामंजस्य वाढेल आणि आपसातील विश्वास मजबूत होईल. प्रेम संबंधात थोडी असहमती होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात तुमचे आरोग्य मध्यम राहील. तुमच्या तब्येतीत चढ उतार राहतील. थंडीमुळे सर्दी पडसे व ताप येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय या सप्ताहात बुधवारच्या दिवशी श्री गणेशाला दुर्वा वाहणे. कुंभ या सप्ताहात तुमच्यावर नवीन प्रोजेक्टची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. बिझनेसमध्ये लाभ होईल. विशेष करून जर आपण फॅशन व कलेशी निगडीत क्षेत्रात काम करत असाल तर मोठा फायदा होईल. नव्या करारांवर सही करण्यापूर्वी अटी व्यवस्थित वाचून घ्याव्यात. या सप्ताहात तुमच्या जीवनात सुख शांती राहील. प्रेम संबंधात आणि दाम्पत्य जीवनात नव्याने संबंध सुदृढ करण्याची संधी लाभेल. प्रेमी जोडपी आपल्या नात्याबाबत काही गंभीर निर्णय घेऊ शकतात. मुलांकडून त्यांच्या यशाविषयी शुभवार्ता समजेल. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्य राहील, पण पोटासंबंधित समस्या तुमचा त्रास वाढवण्याची शक्यता दिसून येत आहे. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकता. उपाय या सप्ताहात माता लक्ष्मीची पूजा करावी. मीन तुमच्या करिअरमध्ये
हा सप्ताह प्रगतीचा राहणार आहे. जे जातक नवीन नोकरीच्या शोधात असतील त्यांना उत्तम संधी मिळू शकते. तुम्ही जर तुमच्या व्यवसायाच्या विस्ताराची योजना बनवू इच्छित असाल तर त्यासाठी हा सप्ताह उत्तम आहे. या सप्ताहात तुमच्या नात्यांमध्ये माधुर्य असणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. यामुळे तुमच्या कुटुंबातील सामंजस्य वाढेल. तुम्ही सिंगल असाल तर एखादी व्यक्ती अशी भेटू शकते की जी तुमच्या जीवनात प्रेम घेऊन येईल. या सप्ताहात तुमचे आरोग्य मध्यम राहील. तुम्हाला या सप्ताहात उत्साह जाणवेल, परंतु तरीही तुम्ही बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळायला हवे, जेणेकरून कोणत्याही पोटाच्या समस्या उद्भवू नयेत व तुमच्या उत्साहावर पाणी फिरू नये. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: या सप्ताहात मंगळवारच्या दिवशी हनुमंताची पूजा करणे. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.